सकाळी सर्वात महत्त्वाची जबाबदारी जर कुठली पार पाडायची असेल तर ती असते आईपणाची. मुलांची आवराआवर, स्कूल, टिफिन आणि नंतर मिळतो तो स्वतःचा मी टाईम. माझं तरी असंच असतं. तुमचंही असंच असतं का? मी काही दिवसांपूर्वी असं वाचलं होतं की स्त्रीला माहेरी जाण्यासाठी एक वेळ असते आणि त्या एका वेळेनंतर ती स्वतःच माहेरी जाण्याचं कमी करते किंवा टाळते. तर या गोष्टी मला काही कळली नाही, समजले नाही. जर कुणी समजलं असेल तर मला नक्की सांगा. तर आज मी जाणार होते माहेरी. असंच थोडंसं काम होतं, म्हणजे माझ्या भावजाईला जे काही डोहाळे जेवण म्हणतो आपण, साडी नेसवण्याचा कार्यक्रम होता. तर त्यासाठी मला माहेरी जायचं होतं. मुलांचं स्कूल तर असतंच, पण आता छोटी आहेत म्हणून आपण जाऊ शकतो. तरीसुद्धा माझी मुलगी जाण्याला टाळाटाळ करते, कारण तिचं स्कूल असतं, नंतर मुलांचं मन रमत नाही शाळेत. तरीसुद्धा तिला मी कसंबसं समजावलं आणि मग आम्ही जाण्याचा निर्णय हा घेतला. वेळेवर सगळं जमलं. सकाळी तिचं मी टिफिन बनवलं आहे. आता हे तुम्हाला बाकी किचन ओट्यावर जो राडा दिसतो ना, त्याच्याकडे प्लीज इग्नोर करा, कारण की प्रत्येक आईची परिस्थिती ही सकाळी सारखीच असते. त्यातही जर का आपलं छोटं बाळ असेल ना, तर ते सुद्धा आपल्यासोबतच मागे उठतं. जर का ते ब्रेस्ट फिडिंग करत असेल ना, तर मग तर काही सांगूच नका. उठल्या उठल्या त्याला दूध लागतं आणि परत दुसऱ्या मुलाचा आपल्याला टिफिनसुद्धा बनवायचं असतं, त्याचंसुद्धा आवरायचं असतंच ना. तर काही माझ्या फ्रेंड्स याला रिलेट करत असतील. मी तिचा टिफिन बनवून दिला, तिची तयारी केली, नंतर तिला स्कूलला पाठवलं आणि मग हा माझा लाडोबा तर आधीच मागेच उठलेला असतो. त्यालासुद्धा मी सकाळीच नाश्ता करून देते. जे काही बनवते आता तो खायलासुद्धा लागला त्याच्या हाताने. बघा कसा खातोय. मुलांना ह्या सवयी आपण लहानपणीच लावल्या ना तर बऱ्या असतात. खाणं पिणं झालं, खेळणं झालं आणि नंतर बघा माझा परत एकदा झोपी गेला. हा झोपी गेला ना तर घरातलं वादळ असं शांत झाल्यासारखं वाटतं. परंतु त्याची जे काही खोड्या असतात त्याला नंतर मिससुद्धा करते की बघा, त्याच्यावर आपण ओरडतो ना, नंतर मग तो झोपला की मग मनात विचार येतो की किती ओरडते मी याला, किती हे करते. परंतु ठीक आहे, ते तर चालायचंच. नंतर सगळी कामं आवरून घेतली. आज मला बॅगसुद्धा पॅक करायची होती, तीसुद्धा वेळेवरच. आणि नंतर आमच्या मॅडमचा एक प्रोजेक्ट आला. प्रोजेक्ट म्हणजे काही ना काही बनवून स्कूलमधून काही ना काही सांगतातच. तर तेच बनवण्याच्या ह्याच्यात मग माझा 1-1.5 तास तरी गेला, कारण त्यांचं काही करायचं म्हटलं की आपलीच परीक्षा असते. तर ते सुद्धा त्यांना मग कटआउट करून देणं, स्टिक करणं, काही ना काही तर आपल्याला त्यांना हेल्प करावीच लागते. तर तीच हेल्प मग केली आणि नंतर तिला जो काही रॅबिटचा फेस बनवून हवा होता तर तो आमचा असा बनून झाला. नंतर मॅडम काय खुश झाल्या, कारण आज गावालासुद्धा जायचं होतं आणि मनासारखंसुद्धा झालं. ते घेऊन मग ती काही नाचत होती आणि इकडे तिकडे उड्या मारत होती. दस्त झोपलेला होता म्हणून तिचं काही फाटलं नाही. नंतर काही याची हालत काही वेळेवर म्हणजे चांगली राहिलीच नाही. काहीही करा, दिसते थोडा वेळच चांगली. नंतर आमचं जर का वादळ उठलं ना तर मग ती जसंच्या तसं पॅकिंग वगैरे झाली आणि संध्याकाळी निघालो. मग आम्ही गाडी जिथं लागते तिथं गेलो, कारण की आम्ही तसं मोस्टली संध्याकाळीच जातो. 12 तासांचा प्रवास असतो, त्यामुळे ट्रॅव्हल्सने जातो. ट्रेनचं प्रेफर मी करत नाही. सकाळीच आम्ही गावाकडे पोहोचलो. जर का रात्री 8ला बसलो तर सकाळी 8ला किंवा 8:30पर्यंत आम्ही पोचतो. आमची इकडचं तुम्ही जर का बघाल ना, व्ह्यू इतका सुंदर आणि अप्रतिम दिसतो. खेड्यामध्ये गेल्यानंतर जी काही एक एनर्जी असते ना, की जी पॉझिटिव्हिटी असते ती एक वेगळीच असते. आणि ते जर का माहेर असेल तर आता मी तुम्हाला जसं म्हटलं ना की माहेरी जायला स्त्रीला कधी आवडत नाही. ती नेहमी तयारच असते, कारण तिचं ते मन रमलेलं असतं त्या माहेरात, माहेरच्या माणसात. त्या माहेरच्या जी की ऊब असते ती फक्त असते ती माहेरीच, आणि त्या गोष्टीकडे तिची ओढ ही कधीच कमी होणार नाही असं मला तरी वाटतं. पण ठीक आहे, काही जणं म्हणतात की तिचं एका वेळेनंतर जाणं कमी होतं. मला असं वाटतं ही गोष्ट जबाबदारीमुळे होत असेल, किंवा ती जेव्हा तिच्या सासरी जाते तेव्हा तिचं मन तिथं रमून जातं, तिच्या मुलात, तिच्या कुटुंबात, तिच्या घरामध्ये. तेव्हा कुठंतरी ते जाणं कमी होतं. टाळते असं मी म्हणणारच नाही, ती कधीच टाळणार नाही, कारण तिचं मन गुंतलेलं असतं तिच्या माहेरात. पण जबाबदारीमुळे तिचं मनही गुंतलेलं असतं तिच्या संसारात. बरोबर आहे की नाही? तर हे बघा, तिथं आम्ही बाळापूरहून जातो अकोल्याला जाताना. तर बाळापूरची जी नदी आहे ना, अप्रतिम व्ह्यू दिसतो तो. इथं वीटभट्टीचा जे काही आहे ना ते सुद्धा चालतं, त्यामुळे ते सुद्धा मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आता सगळीकडे गहू, हरभरा हे सगळं काही आहे. आणि आमचे 2 मासे बघा,
गाडीतून सगळा व्ह्यू बघत आहे. सकाळीच इथं पण गाडीतून उठून बसलेत. आता बघा कशी छान गप्पा गोष्टी करतात. पण काही दिवसांनी ना हेच एकमेकांचे पाहुणे होतात नाही का. लहानपणी आपण खेळतो, पण मोठे झाल्यानंतर आपण एकमेकांचे पाहुणे होतो. तर आता माहेरी जाण्याच्या प्रवासाला निघालो. आता माहेरी गेल्यानंतर तिथंसुद्धा काही व्हिडिओ मी शूट करेल आणि ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत बाय.